मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावलाय। फडणवीसांवर राजीनाम्याची भाषा बोलण्याची वेळ आली असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मराठ्यांविरोधात गेल्याचा फडणवीसांना पश्चाताप आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आम्ही फडणवीसांना विरोधक मानत नाही असं जरांगेंनी म्हटलंय। मराठा आंदोलकांवरील गुन्हेही फडणवीसांनी मागे घेतले नाहीत असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। त्यांनी राजीनाम्याची दोनदा भाषा केली आतापर्यंत। याचाच अर्थ असा वाटतो की 100% याच्यामध्ये दोषच त्यांचा, कारण त्यांनी दोनदा ही भाषा वापरली, एकदा लोकसभेच्या नंतर एकदा वापरली, आताही वापरली। परंतु मी जाहीरच सांगतो ना फडणवीस साहेबांना की आम्ही तुम्हाला नाही विरोधक मानलं, तुम्ही का समजून घेत नाही? तुम्ही जर आता इतक्या नर्वसपणे शब्द बोलायला लागलात की मी राजीनामा देईल किंवा पश्चाताप आलाय तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्याला, तर तुम्ही राजीनामा देईल म्हणताय, तर माझी तुम्हाला सरळ सरळ विनंतीची, सरळ सरळ, यात काय आड बोलत नाही किंवा राजकीय भाषा बोलत नाही, करते तुम्ही या राज्याची, तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलंय हे सत्य आहे, तुम्ही ते द्या ना। मला वाटतं यापेक्षा देवेंद्रजींच्या कुठल्या वक्तव्यावर आपला भरोसा राहणार आहे? ज्या पद्धतीनं तुम्ही खालच्या पातळीवर देवेंद्रजींवर टीका करताय, वाटेल ते आरोप करताय, केवळ देवेंद्रजी हा एकमेव अडथळा आहे, अशा प्रकारची जी राजकीय अभिनिवेशातनं भूमिका घेताय त्याचं आता चोख उत्तर देवेंद्रजींनी दिलंय। आता त्यांनी सांगितलंय, मुख्यमंत्र्यांनी सांगावं मी अडचण आहे का? मग ज्यांना वाटतं मुख्यमंत्री अडचण आहेत, जरांगे पाटला नाही माझं सांगणं आहे, आपण बोलताय ना अडचण आहे, विचारा मुख्यमंत्र्यांना देवेंद्रजी अडचण आहेत का? उचलली जीभ लावली टाळ्याला, अशा प्रकारचं बोलून चालत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।